श्री नवनाथ कथासार अध्याय 14 जालंधरांना खड्ड्यात पुरले. श्री गणेशायन मह. जालंधरनाथांकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे मैनावतीस जन्म सार्थक झाल्याचे समाधान वाटले. पण ते फार काळ टिकले नाही. आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचे गोपीचंदांचेही कल्याण व्हावे हा विचार वारंवार तिच्या मनात येत असे. पुढे माघ मासातील एके दिवशी कडाक्याची थंडी पडली असताना ती गच्चीवरून ऊन खात बसली होती. त्याचवेळी खालच्या बाजूस प्रांगणात गोपीचंदांच्या स्नानाची तयारी चालली होती. त्यांच्या अवतीभोवती काही दासी व रजांगना स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करण्यात गर्क होत्या. तिचे त्याच्याकडे सहजच लक्ष गेले आणि त्याचवेळी तिच्या मनात आपल्या सुकुमार पुत्राचे हे सोमकांती शरीर आज ना उद्या नष्ट होणार या विचाराने काहूर वाचले आणि पुत्रमोहात गुरफटलेल्या तिला दुःखावेग अनावर होऊन ती ओक्साबोक्षी रडू लागली. तिचे अश्रू खाली गोपीचंदांच्या अंगावर पडू लागले. तेव्हा त्यांनी चमकून वर पाहिले असता मैनावती रडत असलेली दिसली. ते पाहून ते त्वरेने तिच्यापाशी गेले व म्हणाले, आई, का रडतेस? काय झालं? तुला कसले दुःख आहे? तुला कोणी बोलले का? तुझ्या कोणी अपमान केला का? तुझ्या सेवेत काही न्यून राहिले का? त्यावर ती म्हणाली, बाळा, तसे काही नाही रे. तू असताना मला दुःख चिंता कसली, पण आज तुझे सुंदर रूप पाहून मला तुझ्या वडिलांची आठवण झाली. तेही सुस्वरूप व पराक्रमी होते, पण शेवटी त्यांचा देहही काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुझे असे होऊ नये. मला वाटते सर्वभक्षक असा तो कृतांत महाबलाढ्य आहे. तू भोगविलासात मग्न होऊन आपल्या जन्माचे मातेरे करून घेण्यापेक्षा या नरतनूच्या साह्याने त्या काळरूपी वाघाला बंदिस्त करून अद्वितीय चिरंजीव असे मोक्षपद प्राप्त करून घ्यावेस असे माझे मत आहे. त्यामुळे आज तू आपल्या आयुष्यात मूल्यवान काळ फुकट घालवतो आहेस हे पाहून दुःखाने रडू कोसळले. आईची वेदना जाणलेल्या गोपीचंदास तिची त्यामागची कळकळ तितक्याच प्रकर्षाने जाणवली. ते म्हणाले, आई, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण सांप्रत मला अमरत्व देणारे गुरु कुठे मिळतील? तेव्हा ती म्हणाली, बाळा, त्यासाठी तुला कुठेही जाण्याची गरज नाही. दैवयोगाने थोर योग्यतेचे जालंधर नावाचे एक नाथ सध्या आपल्याच नगरात राहत आहेत. तू काया वाचा मनाने त्यांना शरण जा. ते तुला ब्रह्मसनातन करतील. पण गोपीचंदावरही सुखाचा एवढा प्रभाव होता की त्या समस्त राजवैभवांचा त्याग करणे ही कल्पनाच त्या सहन होईना. म्हणून वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला, आई, परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरूंचे महत्त्वही थोर आहे. पण तू मला एकाएकी योग दीक्षा घ्यायला सांगितलीस तर ते मला शक्य होणार नाही, कारण त्यासाठी आधीपासूनच मानसिक तयारी करावी लागते. म्हणून मला 12 वर्षांची मुदत दे. या अवधीत सर्व सुखोपभोग घेऊन मी गुरूंना शरण जाऊन दीक्षा घेईन. आपल्या पुत्राची ती प्रपंचासक्ती मैनावतीला अजिबात रुचली नाही. ती म्हणाली, मृत्यू कोणत्या क्षणी घात करेल ते सांगता येत नाही. तेथे तू कोणत्या आधाराने मला 12 वर्षांची खात्री देत आहेस? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्यापुढे कोणाचे शहाणपण चालत नाही. श्रेष्ठांनीही त्यांच्या पुढे गुडघे टेकले आहेत. तेव्हा तिच्या म्हणण्याला संमती देऊन गोपीचंद स्नानाकरता निघून गेले. मैनावती आणि गोपीचंदांचा हा वार्तालाप त्यांच्या लुमावती नावाच्या राणीने गुप्तपणे ऐकला होता. आपल्या पतीने सासूचे ऐकले तर आपले हाल होतील, शिवाय राज्य व्यवस्थाही कोलमडून पडेल या विचाराने तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली. मग मैनावतीच्या रूपाने जे महाअनर्थरूपी ग्रहण राज्याला ग्रासू पाहत आहे त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे असा विचार करून तिने राजाच्या मर्जीतील आपल्या 7 सवतींना बोलावून घेतले आणि सासूंचे दुष्ट कारस्थान त्यांच्या कानावर घालून तिच्या विरोधात त्यांची मने वळवली. त्यानंतर धीर खचलेल्या त्या राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले. त्या रात्री भोजन झाल्यावर गोपीचंद लुमावतींच्या महालात गेले असताना तिने गोड बोलून त्यांचे मन आपल्याकडे वळवून घेतले. त्यांना उत्तम रतिसूख दिले आणि तो आपल्या कह्यात आलेला आहे असे पाहून म्हणाली, महाराज, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुमचे स्वास्थ्य बिघडून जाईल. ते सांगावे तरी अडचण, न सांगावे तरी अडचण, अशी माझी द्विधा अवस्था झाली आहे. म्हणून मला अभयवचन दिले
तरच मी काही बोलू शकेन. आपल्या लाडक्या राणीचे पिचाट टाकणारे हे ते बोलणे ऐकून त्याने तिला अभयवचन दिले. तेव्हा ती म्हणाली, महाराज, नगरात जालंधरनाथ नावाचे कोणीतरी यती आलेले असून त्यांचे व सासूबाईंचे काही संबंध आहेत असे कानावर आले आहे. तुम्हाला योगी बनवून तीर्थयात्राला पाठवायचे आणि त्यांच्यासह सर्व भोगायचे असा त्यांचा कावा आहे. आमचे सौभाग्य थोर, म्हणूनच हे त्यांचे कारस्थान योग्य वेळी आम्हाला कळले. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा. ऐकून तो संतप्त झाला. त्याने आपल्या विश्वासू मंत्री व सेवकांसह रातोरात जालंधरांचा शोध घेतला आणि त्यांना विश्वासघाताने एका खोल कूपात ढकलून तो कूप घोड्याच्या लिदीने बुजवून टाकला. सकाळी जालंधर निघून गेल्याचे कळताच मैनावती शोकसागरात बुडाली, तर लुमावंतीने सुटकेचा निश्वास टाकला. पण नाथांचे काय झाले? खड्ड्यात पडताच त्यांनी वज्रासन घातले आणि आपल्या माथ्यावर वज्रास्त्र व भोवताली आकाशास्त्राची योजना करून स्वतःला सुरक्षित केले. त्यामुळे भूमीत गाडले जाऊनही ते स्वस्थ होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.